राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आता 15 फेब्रुवारीला निर्णय येणार आहे। सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना निकाल देण्यासाठी वेळ वाढवून दिलाय। तशी मागणी नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाकडे केली। सोमवारी त्यावर सुनावणी घेत कोर्टानं 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे नार्वेकरांच्या निकालाची आणखी 15 दिवस वाट पाहावी लागणार आहे। आज त्यांचे वकील तुषार मेहतांनी अशी मागणी केली सुप्रीम कोर्टात की आम्ही हमी देतो की 31 जानेवारीपर्यंत मी एनसीपीचे पूर्ण सुनावणी पूर्ण करेल, पण मला तुम्ही 3 आठवड्याचा वाढीव वेळ द्या जजमेंट डिक्टेट करायला, ऑर्डर डिक्टेट करायला। तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाने 3 आठवड्याच्या ऐवजी 2 आठवड्याचा वेळ दिला आहे। म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत राहुल नार्वेकरांना एनसीपी संबंधीचा निर्णय द्यायचा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार गटानं विधानसभा अध्यक्षांकडे अजित पवारांसह 9 आमदारांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली, पण त्यावर बराच काळ सुनावणी घेण्यात आली नाही। त्यामुळे शरद पवार गटानं राहुल नार्वेकरांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आमदार अपात्रता प्रकरणी नार्वेकरांना 31 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले। बुधवारी त्याची मुदत संपत असल्यानं नार्वेकरांनी कोर्टात याचिका करून वेळ वाढवून मागितला। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला सुरुवात केली। त्यामुळे 31 जानेवारीपूर्वी निकाल देणं नार्वेकरांना शक्य नव्हतं। जे आम्हाला कळतंय ते त्यांनाही कळतंय। सर्वोच्च न्यायालय एकीकडे म्हणतं की या निवडणूक निकालाच्या आधी हे सगळं संपवलं पाहिजे, काही संपताना दिसतच नाही। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटानं विधानसभा अध्यक्षांच्या समोर एकमेकांविरोधात अपात्रता याचिका दाखल केली। त्यावर विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणीला वेग आला। शरद पवार गटाच्या आमदारांची साक्ष यापूर्वीच नोंदवण्यात आली असून आता अजित पवार गटाच्या आमदारांची साक्ष नोंदवायला सुरुवात झाली आहे। पुढच्या काही दिवसात दोन्ही बाजूच्या साक्षीदारांची उलट तपासणी होणार आहे। त्यानंतर विधानसभा अध्यक्ष निकाल देणार आहेत। खरं तर या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटातील मंत्र्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। नार्वेकरांनी अजित पवारांसह त्यांच्या मंत्र्यांना अपात्र ठरवल्यास त्यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागणार आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कुणाला पात्र आणि कुणाला अपात्र ठरवतात की शिवसेनेप्रमाणे दोन्ही गटाचे आमदार पात्र ठरतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। प्रशांत लीला रामदास, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।